नमस्कार मित्रांनो, मी तुमचा अविनाश. आज तुम्हाला चरोलीमध्ये घेऊन आलोय. चरोलीमध्ये वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आज शूट करतोय आपण आणि ते तुम्हाला मी पूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 BHK 3 BHK आहेत. त्याचबरोबर ते वेल कनेक्टिव्हिटी पण आहे. कनेक्टिव्हिटीमध्ये जर बघताय तुम्ही पाठीमागं, तर हे मेन चौक आहे. इथून बाजूला चरोली फाटा आहे. चरोली फाटा म्हणजे दिघी विश्रांतवाडी टू आळंदी, आळंदी टू त्यानंतर डुडुळगाव मोशी हा एरिया ह्या रोडला कनेक्टेड आहे. दिघी म्हणलं की तुम्हाला इकडच्या साईडला आर्मी सेक्टर वगैरे सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तिकडून तुम्हाला चरोली, एरवाडा, त्यानंतर खराडी IT पार्क, विश्रांतवाडी, वाघोली या सगळे लोकेशन खूप जवळ आहेत. आणि ह्या लोकेशनला एक चांगला खूप मोठी टाउनशिप असलेला प्रोजेक्ट इथं बाजूलाच सुरू आहे. पूर्ण डीप डिटेल्स घेणार आहोत आपण. त्याचबरोबर ते इथं बाजूला इथं स्कूल पण आहे. इंटरनॅशनल स्कूल पण बाजूलाच आहे. तुम्हाला हॉस्पिटल, त्यानंतर कनेक्टिव्हिटी. आता चरोलीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, की चरोली खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट होते. आज चरोली PCMC मधली सगळ्यात ट्रेंडिंग चालू आहे. कारण का, अपकमिंग IT पार्क पण सँक्शन आहे आणि ह्या IT पार्कमुळं येणाऱ्या लोकांना कनेक्टिव्हिटी चांगली मिळणार आहे. मेट्रोचे प्लॅन सँक्शन आहेत, सगळ्या गोष्टी सँक्शन आहेत. तर आज हा प्रोजेक्ट आपण डीपमध्ये बघणार आहोत. कनेक्टिव्हिटी तुम्ही आता बघितली. तुम्हाला मी सांगणार आहे की व्हाय चूज दिस प्रोजेक्ट. त्याच्यामागे काही कारण आहे, 4-5 डेव्हलपरची क्वालिटी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर ती 2 BHK आणि 3 BHK दोन्हीही फ्लॅट एकाच प्रोजेक्टमध्ये ह्याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. तर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. आणि शॉर्ट व्हिडिओ जर बघायचे असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही जाऊन बघू शकता. इमिजिएटली सगळ्या प्रोजेक्टचे शॉर्ट व्हिडिओ पण बघायला मिळतील. तर आता आपण बघूया पूर्णपैकी फ्लॅटचा व्हिडिओ. सबस्क्राईब करा आणि शेअर करा तोपर्यंत तुमच्या व्हिडिओला, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. आता एक्झॅक्टली बघणार आहोत आपण तुमचा फ्लॅट बघताना डीपमध्ये बघूया. थोडंसं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या चांगल्या बेनिफिट्स आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट तुम्हाला बघते तर वुडन क्वालिटीमध्ये जे डोअर्स आहेत याला तुम्हाला क्रॉस निघालेले नसेल याच्यामध्ये, जे की तुम्हाला थोडंसं फोल्डेबल आहे. म्हणजे काय, लहान मुलांना लागणार वगैरे नाही. आणि सगळ्यात बेस्ट क्वालिटीचे युरोपाचे डोअर लॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बाहेर तुम्हाला इथं व्हिडिओ डोअर पण दिलेला आहे. तो व्हिडिओ डोअर पण तुम्हाला सेफ्टीसाठी खूप चांगल्या प्रमाणात कामाला येतो. आणि त्यानंतर हा झाला तुमचा पूर्णपैकी लिव्हिंगचा एरिया, ज्याची साईज तुम्हाला मिळते 15.5 बाय 10.5ची. असा हा लिव्हिंग. इथं तुमचा डायनिंगचा सीट आउट होतो. कसा होतो ते मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. त्या अगोदर तुम्हाला बघायची तुमची ही मस्तपैकी एकदम बाल्कनी, जी कवर्ड असेल. याच्यामध्ये डेव्हलपरने 2-3 गोष्टी तुमच्यासाठी बेनिफिट्स दिलेल्या आहेत. इथं तुम्हाला प्लग इन पॉईंट्स असेल, तुम्हाला ह्या गोष्टी तुळशी वृंदावन याच्यामध्ये दिलेलं असणार आहे. त्यानंतर तुम्हाला गुढीपाडव्यासाठी गुढी उभं करण्यासाठी पण प्रोव्हिजन करून दिलेलं आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला डेव्हलपरने याच्यामध्ये तुम्हाला खूप काळजी घेतलेली आहे. हे तुमच्यासाठी असणार आहे. आणि सगळ्या गॅलरी तुम्हाला माहीत आहे, आफ्टर रेराच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी चेंजेस झाले. त्यामध्ये ही बाल्कनीचा एक पार्ट असेल, की अगोदर ऑड इव्हन असल्यामुळं तुम्हाला प्रायव्हसी नव्हती राहत, तर आता ती प्रायव्हसी राहते याच्यामध्ये. इथं तुम्ही सिटिंग अरेंजमेंट वगैरे कसे करणार हे सगळं मी तुम्हाला ते पण दाखवणार आहे. त्या अगोदर आता बघूया आपण तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म. हा आहे तुमचा एकदम स्क्वेअरमध्ये एकदम मोठा किचन साईज आहे. प्लॅटफॉर्म बघतात एकदम स्ट्रेट आहे. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये ही जी स्टाईल दिलेली आहे, ही पूर्णपैकी ह्या एरिया तुम्हाला खाली लावून दिलेली आहे वरपर्यंत. इथं तुम्हाला करायचा तुमचा वॉशिंग मशीनचा पॉईंट सेटअप. देन ह्या साईडला येतात तुमचे 2 वॉटरसाठी जे पॉईंट्स दिलेले असतात. एक तुम्हाला PCMC कॉर्पोरेशनचा पाण्याचा पॉईंट आहे. दुसरावाला जो असणार आहे तो तुम्हाला इन हाऊस, म्हणजे तुमच्या फ्लोअरिंगमध्ये तुमच्या फ्लॅटमध्ये जे 2 टाक्या असतात पाण्याच्या ठेवलेल्या, त्याच्यातलं असतं वॉटर प्युरिफाय वगैरे, तर तुम्ही सेटअप करू शकता. अशा पद्धतीनं हा तुमचा किचन साईज आहे. बिल्डरने तुम्हाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी इथं सेटअप करून दिलेल्या आहेत, की तुम्हाला कशा पद्धतीचा पेंट असेल, फ्लोरिंग कशी असेल, इन्क्लूज ड्राय बाल्कनी कशी आहे, सीपी फिटिंग कशाचे दिलेले आहेत. आणि त्यानंतर प्रोव्हिजन पण दिलेलं आहे तुम्हाला एक्झॉस्ट फॅनसाठी. कारण का, तर ही इथं तुम्हाला विंडो मोठी करून दिलेली आहे किचनमध्ये. तर एवढ्या बेस्ट पद्धतीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. तर आता बघूया आपण तुमचा बेडरूम साईज. एकदम तुम्हाला स्पेशियस वाटतं, कुठंच कॉम्पॅक्ट वाटणार नाही. या हा झाला तुमचा किड्स बेडरूम. किड्स बेडरूममध्ये तुम्हाला 2 प्लस पॉईंट बघायला मिळणार आहेत. ही जी जागा दिलेली आहे
ही 2 फीटची तुम्हाला वॉर्डरोबसाठी जागा दिलेली आहे बनवण्यासाठी, किंवा इथं तुम्ही कोवर्किंग स्पेस पण बनवू शकता. देन हे तुम्हाला मोठ्या साईजमध्ये बाल्कनीमध्ये जर बघतायत तुम्हाला, तर ही बाल्कनी थोडीशी अजून मोठी असणार आहे, जेणेकरून स्टँडिंग बाल्कनी असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला इथं गार्डनिंग करायचं असेल तर तुम्ही गार्डनिंग पण करू शकता चांगल्या पद्धतीने. देन इथं पण तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी मेन्शन करून दिलेल्या आहेत. तुमच्या किड्स बेडरूम, त्यानंतर स्टँडिंग बाल्कनी, इलेक्ट्रिकल वायर सुटले असणार आहेत, डोअर, पेंट, फ्लोरिंग, ईच अँड एव्हरीथिंग. तर असा डेव्हलपर तुम्हाला मॅक्झिमम ठिकाणी कुठं बघायला मिळत नाही आहे. जिथं मिळतो तिथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, किंवा मग आम्हाला पण कॉल करू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने. हा इथं तुम्हाला वॉश बेसिन आणि देन आतमध्ये दिलेले तुम्हाला टॉयलेट, बाथरूम इंडियन असेल कॉमनमध्ये. देन तुम्हाला मास्टरमध्ये असणार आहे वेस्टर्न टॉयलेट. हा झाला तुमचा सगळ्यात मोठा बेडरूम, ज्याची साईज आहे 10.25 बाय 12.5. आणि देन इकडे ह्या साईडला तुम्हाला मिळते तुमची बाल्कनी. एकदम कवर्ड बाल्कनी आहे आणि चांगली मोठी बाल्कनी आहे, ती पण वरून कवर्ड असेल. असेही बेस्ट बाल्कनीचा एरिया आहे तुम्हाला जो इथं बघायला मिळणार आहे. देन ह्या साईडला झाले तुमचा टॉयलेट, बाथरूम, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न कमोड असेल आणि आतमध्ये पण तुम्हाला वॉश बेसिनचा एरिया प्रोव्हाइड केलेला आहे. जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही इथून काढू पण शकता. याच्यामध्ये जर बघताय तुमचा मास्टर बेडरूमचे साईजेस वगैरे तुम्हाला दिसून जाईल. बाल्कनी, इलेक्ट्रिकल, त्यानंतर प्रोव्हिजन दिलेलं आहे, डोअर्स आहेत, पेंट कुठला वापरणार आहे, फ्लोरिंग कुठले असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आता आपण बघितलं 2 BHK, ज्याचं स्क्वेअर फीट आहे 750. आता मी तुम्हाला दाखवतोय 3 BHK, म्हणजे असा हा तुम्हाला ॲज ॲक्च्युअल फ्लॅट मिळत असतो सगळ्या डेव्हलपरकडे. 10तले 1-2 डेव्हलपर सेमी फर्निचरचा प्लॅन बनवतात किंवा फर्निचरचा प्लॅन बनवतात, विथ फर्निचर विकतात. पण मॅक्झिमम डेव्हलपर तुम्हाला असा रॉ फ्लॅट हँडओव्हर करत असतात. पण आफ्टर फर्निचर तुमचा फ्लॅट कसा दिसेल ते पण मी तुम्हाला दाखवतो. कारण मी तुम्हाला दाखवणार आहे आता 3 BHK याच्या ह्याच प्रोजेक्टमधला, ज्याचं फर्निचर वगैरे केलेलं असेल. आता जसं तुम्हाला इथं हा स्पेस दिसलेला आहे की हा स्पेस खाली जातो एंट्रन्स लॉबीचा, तर एंट्रन्स लॉबी कशा पद्धतीने युटिलाइज करता येते ते पण बघूया. या तुम्हाला आता बघूया आपण 3 BHK. 3 BHK मध्ये जसं एंट्री करतो तसं तुम्हाला सांगितलं होतं मी की व्हिडिओ डोअर फोन पण आहे. आणि त्यानंतर ह्या इथं तुम्ही सेटअप करू शकता तुमचा आतमध्ये शूज रॅक, इथं तुम्ही बनवू शकता चांगल्या पद्धतीने. आतमध्ये जसं तुम्ही येताय तुम्ही बघू शकता तुमचा सोफा अरेंजमेंट, सिटिंग अरेंजमेंट किती छान पद्धतीने तुम्हाला इथं करता येते. आता तुम्हाला बघायची आहे तुमची बाल्कनीची साईज. बाल्कनीमध्ये तुम्ही बघू शकता 2 चेअर अँड टेबल, त्याचबरोबरती सगळ्या गोष्टी सेटअप केल्यानंतर किती भारी वाटतंय ना, एक नंबर. तिथं तुम्हाला 3चा सीटरचा सोफा आहे, या साईडला तुमचा डबलचा आहे. दे हा इथं तुमचा टीव्ही पॉईंट पण झाला सेटअप व्यवस्थित. अशा पद्धतीनं तुम्हाला हा फ्लॅट डिझाईन करता येतो. त्यानंतर हा झाला तुमचा डायनिंगचा स्पेस, एकदम बढियामध्ये बेस्ट. आणि आता तुम्हाला बघायचं तुमचा किचनचा प्लॅटफॉर्म. आता याच्या अगोदर तुम्ही बघितलेलं किचन ह्यापेक्षाही मोठं होतं, कारण त्याची साईज थोडी जास्त होती. याची साईज आहे 8x12ची. एक्झॉस्ट फॅन वगैरे तुम्ही इथं बघू शकता, तिथं तुम्हाला बघायला मिळालेलं नाही. ह्या पद्धतीने किचनचा सेटअप तुम्ही करू शकता. इथं चिमणी असेल, त्यानंतर तुमच्या इथं कवर्ड्स असतील, खाली किचन ट्रॉलीज असतील. एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमचा फ्लॅट डिझाईन करू शकता. आता तुम्हाला या प्रोजेक्टविषयी पूर्ण डीप डिटेल्स देणार आहे मी. तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघता बघता ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही बघू शकता. तुम्हाला आता हा बघायचा आहे किड्स बेडरूम, जो आता मी तुम्हाला 3 BHK दाखवतोय. ठीक आहे. याची जर बघितलं तुम्हाला आता टोटल जी बिल्डिंग आहे टोटल 21 फ्लोअरची आहे, विथ ऑल ॲम्युनिटीज सोबत मिळणार आहे. मल्टिपल ॲम्युनिटीज आहेत, गार्डन, क्लब हाऊस, त्यानंतर जिम, त्यानंतर बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, योगा स्पेस, त्यानंतर ओपन जिम, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत. हा तुमचा सेकंड बेडरूम झाला. हा स्क्वेअर फीट दाखवतो मी तुम्हाला. याच्यामध्ये 2 कार्पेट एरिया असणार आहे 3 BHK मध्ये, 850 ते 950. बजेट पण तुम्हाला सांगतोय. तर असा हा टाउनशिप चांगल्या पद्धतीनं आहे, जी जवळपास चरोटीतली सगळ्यात मोठी टाउनशिप आहे, चांगल्या डेव्हलपरची टाउनशिप आहे.
तर तुम्ही याला नक्की एकदा व्हिजिट करा. आणि डेव्हलपरचा तुम्हाला सांगतो मी, लिगसी खूप चांगली आहे. बऱ्याच दिवसापासून डेव्हलपर मार्केटमध्ये आहेत. ऑलमोस्ट 23+ प्रोजेक्ट त्यांचे सोल्ड झालेले आहेत आणि अजून पण अपकमिंगमध्ये चांगले प्रोजेक्ट येत आहेत. तर याचं टोटल बजेट जर बघितलं तर 55 ते 60 पर्यंत 2 BHK जातो आणि जवळपास 70 ते 75 त्याचं कोटिंग प्राइसिंग आहे 3 BHK साठी. हे पण निगोशिएबल होऊन जाईल आणि त्याचबरोबर त्याचा तुम्हाला रेरा पोझिशन मिळणार आहे आफ्टर 3 इयर्स, म्हणजे 29चं जवळपास याचं पोझिशन मिळणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि साईड व्हिजिट करायची असेल तर स्क्रीनवरती मी ऑलरेडी नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये ऑल डिटेल दिलेले आहेत. तर कुठलाही फ्लॅट घेताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला बघायच्या असतात. लोकेशन, पोझिशन, कार्पेट, बिल्डरची लिगसी हा बघा आणि जिथंही कुठं फ्लॅट घेत असाल तिथं प्रॉपर चेक करूनच घ्या. तुमची आयुष्याची इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असता. तरी तुम्हाला कुठं प्रॉब्लेम येत असेल PCMCमध्ये अख्ख्या पूर्ण, तर बिंदासली हाऊसिंग हेल्पला कॉल करा आणि डिटेल्स तुम्ही विचारू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जरी पण अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.